brought to you by सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली, हीच मोदी गॅरंटी। शरद पवारांची मोदी सरकारवर कडाडून टीका। बळीराजावर हे दिवस आणणाऱ्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, पवारांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेला सुप्रीम कोर्टाने फटकारलं, मलवाहिन्यांची सफाई करणाऱ्या कामगारांना अजून थकीत वेतन का नाही, सुप्रीम कोर्टाचा सवाल। 19 मार्चच्या सुनावणीला हजर राहण्याचे आयुक्तांना आदेश। आमदार अपात्रतेच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाचं आव्हान। नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक, फडणवीस, दानवे, मुनगंटीवार यांची अमित शहा, जेपी नड्डा, बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा। उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक, रात्रीच्या बैठकीत 150 जागांवर चर्चा, रविवारी शिक्कामोर्तब। उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची पहिली बैठक, 100 लोकसभा मतदारसंघांवर चर्चा, विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। राहुल गांधींनी विचार करून वक्तव्य करावीत, पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा। वेळ पण तीच, मालक पण तोच। लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या फ्लेक्सवर नवी टॅगलाईन। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी, केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदम यांचा इशारा। उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास एसबीआयला मुदतवाढ मिळणार का, याचा फैसला पुढच्या आठवड्यात। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अवमान याचिकेवर 11 मार्चला सुनावणीची शक्यता। कोस्टल रोडची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडवरून प्रवासही केला। मुंबईमध्ये कोस्टल रोडलगत 320 एकरांवर झाडं लावणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला, 10 मार्चला पंतप्रधान मोदी ऑनलाईन उद्घाटन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर, कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगर दौरा, ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।